बंधूंनो, कृषीपूर्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाचे भाव वाढतील का, तज्ञांचे काय मत आहे, कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात CCIने यंदाच्या हंगामात खरेदी केलेल्या कापसाची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे आता यापुढे CCIच्या कापूस विक्री दरानुसार बाजारात बदल होताना दिसतील. तर दुसऱ्या बाजारात सरकारी कापूस खरेदीमुळे हमीभावाचाही आधार बाजाराला असणार आहे. त्यामुळे काही दिवस बाजार स्थिरवण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे. जानेवारी महिन्यात कापसाच्या भावात चांगली सुधारणा दिसून आली. कापूस भाव हमीभावाच्या टप्प्यात पोहोचला. यापुढे आणखी सुधारतील अशी अपेक्षा होती, पण CCIने अचानक 15 जानेवारीला चालू हंगामात खरेदी केलेल्या कापसाची सोमवारपासून विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कापूस दरवाढीला ब्रेक लागला. कमाल भावात नरमाई आली तर सरासरी दर पातळीत मात्र टिकून आहे. CCI कापूस विक्रीचा भाव काय काढते याकडे बाजाराकडे लक्ष आहे. CCIने नव्या खंडीचा भाव जुन्या कापसाप्रमाणे म्हणजे कमी काढला असला तरी बाजारभाव कमी झाले आहेत. पण CCIने सोमवार कापूस विक्रीचा भाव गुणवत्तेप्रमाणे 55,000 ते 57,000 रुपये प्रति खंडीला काढला. गेल्या हंगामातील कापसाच्या तुलनेत हा भाव 3,000च्या जास्त आहे. कापसावारी CCIने कापूस विक्रीचा भाव कायम ठेवला आहे. त्यामुळे बाजारभाव टिकून राहण्याची मदत झाली आहे. 82 लाख गाठींची खरेदी आहे मित्रांनो. CCIने गेल्या हंगामात 100 लाख गाठींची कापसे खरेदी केली होती, पण या कापसे 99% विक्री झाली होती. यंदा हंगामात CCIने आतापर्यंत 82 लाख गाठींची खरेदी केली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 19 लाख गाठी आणि तेलंगणात 28 लाख गाठींची खरेदी झाली आहे. त्यामुळे CCI आता हा कापूस विकत आहे. खुल्या बाजारात भाव हमीभावाच्या आसपास असल्याने CCIची खरेदी आता कमी झालेली आहे. बाजाराची स्थिती कशी आहे ते आता बघूया आपण. देशातील बाजारात कापसाचा भाव प्रति क्विंटल 7,900 ते 8,200 रुपयांच्या दरम्यान आहेत. कापूस खंडीचे भाव 55,000 ते 56,000 रुपयेपर्यंत आहे. तर आयात कापूस खंडीचे भावही 55,000 ते 56,000 रुपयांच्या दरम्यान आहे. यामुळे CCI आता कापूस विक्रीचे भाव कसे ठरवते यानुसार बाजारभावात बदल होणार आहे. पुढील काही दिवस कापूस बाजार स्थिरवण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो. चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती अमरावती, आवक आलेली 75 क्विंटलची. किमान दर भेटला 7,800 रुपये, कमाल दर भेटला 8,050 रुपये, सर्वात दर भेटले 7,925 रुपये. त्यानंतरची बाजार समिती सावनेर, आवक आलेली 3,000 क्विंटलची. किमान दर भेटले 7,800 रुपये, कमाल दर भेटले 7,800 रुपये, सर्वात दर भेटले 7,800 रुपये. पुढची बाजार समिती भद्रावती, आवक आलेली 250 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400 रुपये, कमाल दर भेटले 8,100 रुपये, सर्वात दर भेटले 7,750 रुपये. त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर, आवक आलेली 1283 क्विंटलची. किमान दर भेटले 7,600 रुपये, कमाल दर भेटले 8,200 रुपये, सर्वात दर भेटले 7,900 रुपये. त्यानंतरची बाजार समिती दालनाथ जात आहे हायब्रिड, आवक आलेली 348 क्विंटलची. किमान दर भेटले 7,930 रुपये, कमाल दर भेटले 8,002 रुपये, सर्वात दर भेटले 7,970 रुपये. पुढची बाजार समिती घाटंजी जात आहे LRA मध्यम स्टेपल, आवक आलेली 1800 क्विंटलची. किमान दर भेटले 7,750 रुपये, कमाल दर भेटले 8,320 रुपये, सर्वात दर भेटले 8,000 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल, आवक आलेली 1,500 क्विंटलची. किमान दर भेटले 7,800 रुपये, कमाल दर भेटले 8,060 रुपये, सर्वात दर भेटले 7,950 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे किल्ले धारूड जात आहे लोकल, आवक आलेली 594 क्विंटलची. किमान दर भेटले 7,929 रुपये, कमाल दर भेटले 7,956 रुपये, सर्वात दर भेटले 7,929 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे मांडळ जात आहे लोकल, आवक आलेली 920 क्विंटलची. किमान दर भेटले 7,900 रुपये, कमाल दर भेटले 7,960 रुपये, सर्वात दर भेटले 7,930 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल, आवक आलेली 2,010 क्विंटलची. किमान दर भेटले 8,110 रुपये, कमाल दर भेटले 8,290 रुपये, सर्वात दर भेटले 8,150 रुपये. त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल, आवक आलेली 5,000 क्विंटलची. किमान दर भेटले 7,700 रुपये, कमाल दर भेटले 8,280 रुपये, सर्वात दर भेटले 8,000 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार जे की आमच्यापर्यंत आलेले होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.